कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तं गोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम् गेल्या वेळा 335 पर्यंत झालं होतं. 100 साजरी केली मंगेश दादांनी. आता पुढे आपण सुरुवात करूया. 335 झालेले आहे, ज्याच्यात आपण पाहिलं होतं की बंधाला जे कारणीभूत असे मिथ्या पदार्थ आहेत, म्हणजे संपूर्ण जगातले पदार्थ आहेत ज्यांना आपण सत्य समजतो, ते पदार्थ आहेत. तर त्यांचा विचार सोडावा. आणखीन जो प्रत्यगात्मा म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे, जे आत आहे तेच बाहेर आहे, असं जे सगळं एकरस एकरूप आहे, अशा परमात्म्याच्या ठिकाणी निष्ठा ठेवावी. म्हणजे ते मी आहे हा अगदी पक्का निश्चय ठेवावा चित्ताचा, तिथेच चित्त राहून द्यावं. असं जर का केलं तर हे अविद्या कार्य जे जग आहे त्याच्यामुळे जे दुःख निर्माण होतं ते दुःख जात. सगळा आपला जो खटाटोप असतो आयुष्यात, तो आपल्याला सुख मिळावं म्हणून असतो, आनंद मिळावं म्हणून असतो. दुसरं काय? कशासाठी पैसा जमवतो? सुखासाठीच जमवतो. आणखीन कशासाठी? पैशासाठी काही पैसा नसतो. हा, कधी कधी असं होतं की साध्याला विसरून लोक करीती भक्ती कसे साधनी. कवीने म्हटलंय की साध्य काय आहे? सुख मिळणं, समाधान मिळणं. ते सोडून साधनरूप जो त्याला पैसा आहे तिथेच त्याच्याच मागे लागतात, मग बाकी सगळं विसरतात. असं न करता जे आपलं साध्य आहे, आपलं सुख आनंद रूप होणं, आनंदात जगणं, समाधान तृप्ती असणं, हे आपलं साध्य आहे. ते साध्य सिद्ध करण्यासाठी आपण पैसा जमवतो, बाकी काय जे वस्तू वगैरे सोयीच्या दृष्टीने कष्ट कमी व्हावेत म्हणून सगळं जमवतो. पण मग त्याच्यात आपण मग माझ्याकडे ही गाडी का, माझी गाडी इतकी जुनी झाली, आता मला नवीन पाहिजे पण मला परवडत नाही, काय हे ते चालतं. माझ्याकडे हा मिक्सर आहे, त्यांच्याकडे तो प्रोसेसर आहे अगदी इम्पोर्टेड वगैरे. ताबडतोब तुलना सुरू होते, त्याने दुःख येतं. हे सगळं चालू राहतं कारण आपण जगाला सत्यत्व देतो, जगाचा विचार करतो. आणखी तेच इथे 336व्या श्लोकात सांगितलंय की बाह्यानुसंधी परिवर्धयेत फलम दुर्वासनामेव ततस्ततोधिकाम ज्ञात्वा विवेकै परिहृत्य बाह्यम स्वात्मानुसंधी विदधीत नित्यम. म्हणजे बाह्यानुसंधी म्हणजे बाह्य विषयाच्या बद्दल आपलं अनुसंधान, अनुसंधी, त्याचं अनुसंधान, बाह्य विषयांचं अनुसंधान, आणि ते सुद्धा सत्यत्वाने. जे दिसताय तर ते ब्रह्म आहे, जडाजडी अंशी राहते जे सरसी ते चेतना. अशा पद्धतीने आपण विचार नाही करत बाह्य पदार्थांचा. आपण जो विचार करतो तर तो सत्यत्वाने विचार करतो. हे मला हवाय, हे मला नको, हे मला आवडतं, हे आवडत नाही, हे असं कसं काय झालं, असं व्हायला हवं होतं. सगळे आपलं बाहेरच्या विषयांच्या बद्दल, लोकांच्या बद्दल त्याचाच विचार चाललेला असतो, त्याचंच अनुसंधान अखंड चाललेलं असतं.
आणि ते जेवढं वाढेल, परिवर्धयेत म्हटलेलं आहे, ते जेवढं जास्त जास्त वाढेल तेवढं जास्त दुर्वासना रूप फल येईल. म्हणजे काय? दुष्ट वासना. दुर्वासना म्हणजे दुष्ट वासना. आता दुष्ट आणि सुष्ट हे कशाच्या आधारावरती ठरवलेलं आहे? दुष्ट म्हणजे काय? मला ह्याला मारायला पाहिजे, त्याला तिकडे कोणीतरी मारावं, त्याला रागवावं, अशा पद्धतीचं आहे का दुष्ट वासना म्हणजे? दुष्ट वासना म्हणजे जी वासना आपल्याला परमार्थापासून दूर नेते, परमात्म्यापासून दूर नेते, ती दुष्ट वासना. त्यालाच पाप असं नाव आहे. पारमार्थिक दृष्ट्या ती वासना जी आहे बाह्य पदार्थांच्या विषयी, तिथे सत्यत्वानी अडकून राहणं, बुडणं, जसा हत्ती याच्यात चिखलात असतो ना, गेंडा, तसं त्या चिखलात आपण राहणं. असं जर का आपण राहायला लागलो बाह्य विषयांच्या बद्दलच्या, तर तीच वासना वाढत जाते. ज्याचं आपण चिंतन करू त्या चिंतनाच्या प्रमाणे आपल्याला इच्छा होत राहतात. आणखीन असं असल्यामुळे चिंतन मुळात आपण कसलं करतोय ह्याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायला लागतं. आपण काय विचार करतोय, काय बघतोय, ह्याच्यावरती विचार करायला लागतो आपल्याला. म्हणून अनुसंधान जे ठेवायचं, चित्तामध्ये बॅकग्राऊंड म्युझिक सारखं अखंड नाम चाललं पाहिजे. अनुसंधान ते पाहिजे, त्याला अनुसंधान म्हणतात. तो विचार करायचा. जगामध्ये जे काय दिसतंय तर ते सगळीकडे तेच तत्व आहे, हा विचार करायचा. आपल्या शास्त्रामध्ये कशासाठी या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सची सुद्धा पूजा सांगितली आहे. आपण करतो ना दसऱ्याला पूजा, सगळ्याची पूजा करतो. आपण धनाची पूजा करतो, त्याचप्रमाणे आपण किरसुणीची सुद्धा पूजा करतो, आपण हत्यारांची पूजा करतो. याच्या मागे जे तत्व आहे, किंवा पाय लागला चुकून आपण नमस्कार करतो. आपल्याला पाय लागल्यानंतर त्या गोष्टीचा अपमान झाला असं होतं, त्याला आपण नमस्कार करतो. का करतो? कारण आपल्याला सांगितलेलं आहे, म्हणजे शास्त्र त्याच्या मागचं हे आहे की सगळीकडे ते ईश्वर तत्व व्यापून आहे, सगळीकडे ब्रह्मतत्व व्यापून आहे, हे आपल्या लक्षात यावं. पण आपण नुसतं गतानुगतिक याच्याप्रमाणे सांगितलेलं आहे करायचा नमस्कार, नमस्कार ठोकायचा, असं सुद्धा असतं. त्याच्या मागचं तत्व लक्षात घ्यायचं. कुठचीही गोष्ट करताना यदेव विद्या करोति तदेव वीर्यवत्तरम भवति, तसं केलं तर फायदा होतो. म्हणून या सगळ्या गोष्टींच्या मागचं आपल्याला तत्व जाणून घ्यायचं आहे. मग बाह्य अनुसंधान जे आहे, बाह्य विषयांचं अनुसंधान आहे, तर ते जर का ठेवायचं असलं तर त्याच्या मागे अधिष्ठान रूप काय आहे, ज्ञानरूप काय आहे, सतरूप काय आहे, हे अनुसंधान ठेवावं. त्या विषयांचं सत्यत्वानी अनुसंधान नाही ठेवावं. आणखीन जितकं आपण ते सत्यत्वानी अनुसंधान ठेवू तितकी त्याच्याबद्दलची आसक्ती आपली वाढत जाते. आसक्ती वाढते म्हणजे काय होतं की मनाला प्रेरणा, ते सगळे इंद्रियगम्य विषय जे आहेत तर ते मनाला ओढतात, खेचत राहतात. आणि ते वास्तविक आभास आहे, ते खरे आहेत का? अजिबात खरे नाहीत. त्याला पण मिथ्या म्हणतो की नाही? मिथ्या म्हणतो म्हणजे काय? असार म्हणतो म्हणजे काय? असार म्हणजे त्याच्यात कायम सुख देणारं सार नाहीये. कायम त्याच्यापासून कधीच सुख मिळणार नाही आपल्याला. हा सगळा विचार लक्षात घेतला आपण जर का, विवेक केला, ह्याला विवेक म्हणतात. नित्यानित्य विवेक, आत्मानात्म विवेक, सारासार विवेक, हे सगळे जे विवेक आहेत, जिथे जसा लागेल त्याप्रमाणे हा विवेक करत राहायला लागतो. मग आत्मा जो आहे तो सच्चिदानंद रूप आहे, हे अनात्म पदार्थ आहेत, ते त्या आत्म्यामुळे मला सच्चिद आनंद वाटतात. सत वाटतात म्हणजे मला सत्यत्वानी दिसतात. चित वाटतात म्हणजे मला त्याचं ज्ञान होतं. आणि आनंद वाटतात म्हणजे त्यांच्यापासून सुख मिळतं असं वाटतं. म्हणून
जे सगळे पदार्थ आहेत तर ते परिवृत्य त्यांचा त्याग करून, आता त्याग करायचा म्हणजे प्रत्यक्ष त्याग नाही, पण त्यांच्याबद्दलचा विचार असा त्याग करायचा. त्यांच्याबद्दल आपण मला हवं वगैरे ह्या पद्धतीने संकल्प त्यांचे करायचे नाही. जे जसं समोर येईल तसं ते काम करायचंय, व्यवस्थित करायचंय. पण त्याच्यातून मला सुख मिळणार नाहीये, हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी करते, हे माझ्या वाटणीला आलेलं कर्म आहे म्हणून मी करते, देह जगण्यासाठी आवश्यक आहे म्हणून मी करते. देह नुसता जगवायचा नाही, सांभाळायचा आहे, व्यवस्थित सांभाळायचं आहे, औषध पाणी वगैरे सगळं करायचं आहे, व्यायाम करायचा आहे, कारण त्याच्याशिवाय तो आपल्याला उपयोगी पडत नाही. आपण ऑइलिंग वगैरे करतो आपल्या इन्स्ट्रुमेंट्सना, एक एक कशासाठी करतो, मेंटेनन्स वगैरे. माझं एक्सरे मशीन होतं, दर 15 दिवस महिन्यानी त्याला व्यवस्थित ऑइलिंग करत असो आम्ही. का करायचो, ते नाही जर का अडकत राहिलं तर आम्हालाच त्रास होईल ना, आमचाच काम अडेल. म्हणजे त्याच्याकडनं नीट काम जर का करून घ्यायचं असलं तर मेंटेनन्सची आवश्यकता असते. तसं शरीराकडनं आपल्याला नीट काम करून घ्यायचं आहे, मनाकडनं नीट काम करून घ्यायचं आहे, आणि यासाठी त्यांचाही मेंटेनन्स करायचा असतो. शरीराचा मेंटेनन्स आपल्याला समजतो, मनाचा मेंटेनन्स म्हणजे काय आहे. मनाला आळसात जर का ठेवलं तर ते निरुपयोगी झाल्यासारखं होतं. मन बुद्धी सगळ्याच बद्दल बोलते. जेव्हा आपण एका अंतःकरण चतुष्टयाबद्दल बोलतो तर त्यावेळेस सगळं येतं. जसं विवेकाबद्दल बोललो की साधन चतुष्टयातला प्रत्येक गोष्ट येते. अध्याहार असं याचं नाव आहे, की त्या ग्रुप मधल्या एकाचं नाव घेतलं की त्या ग्रुप मधल्या बाकीची सगळी आपण स्वीकारतो. तसं इथे पण विवेकाचा विचार ठेवायचा आहे, आणि संकल्प जो आहे तर तो वैराग्याच्या बळावरती सोडून द्यायचा आहे. त्याच्यासाठी समाधी षटक लागतात, त्याच्यासाठी मुमुक्षुत्व असल्याशिवाय हे होणार नाहीये. हे सगळं जे आहे हे एकमेकांवरती अवलंबून आहेच, प्रश्नच नाहीये. पण इथे जो विचार आहे हा विवेकाचा जास्त आहे, की विवेक करावा, ह्या अनात्म पदार्थातनं मला खरोखरी सुख होणार आहे का, आणि मग बाहेरच्या सगळ्या ह्या पदार्थांचा विचार सोडावा. मन जे बाहेर सारखं धावत असतं त्याला आवरावं. शम आला तिथे, दम आला, सगळं येतच. परमार्थात एक गोष्ट घेतली की त्याच्या पाठोपाठ ह्या सगळ्या आल्याशिवाय राहत नाही. कारण सगळं मिळून आपल्याला चित्त शांत शुद्ध होणार आहे, सगळं मिळून आपला निश्चय होणार आहे. तोपर्यंत आपला निश्चय होत नाही, जोपर्यंत आपल्याला वैराग्य नाहीये तोपर्यंत मन आपल्या विषयांकडे धावणारच आहे, त्याच्यातनं सुख मिळेल असं आपल्याला वाटणारच आहे. पण एकदा सुखाची जागा निश्चित झाली आणि तेच मला हवाय असा आपला निश्चय झाला तर सगळं सोपं होऊन जातं. आणि तेच हवाय ह्याला खरं मुमुक्षुत्व म्हणताय. दुसरं काही नको, मला तेच हवाय, आनंद रूपच व्हायचंय, हा निश्चय झाला की बाकी सोपं होऊन जातं. मग त्यातलं काठिण्य जातं. आपलं मन इकडे तिकडे ओढ घेतं ना, म्हणून सगळं कठीणता आहे परमार्थात. म्हणून बाह्यानुसंधी जी म्हटलेली आहे ती सोडायची आहे. ती जर का सोडली नाही तर दुर्वासना परिवर्धन होते. म्हणजे दुर्वासना म्हणजे आता म्हटलं तसं जगाच्या बद्दलच्या सत्यत्वाची आपली जास्त जास्त दृढ व्हायला लागते. मुळात दृढच आहे, ती आपल्याला जरा शिथिल करायची आहे. हळूहळू हळूहळू आपल्याला ती पूर्णपणे काढून टाकायची. एकदम नाही निघत. आज ती हळद हो गोरी असं होत नाही म्हणतात ना, त्यातलंच आहे की परमार्थाला वेळ लागतो. आणखीन प्रत्येकाला वाटतं की मी कुठे आहे, अजून किती वेळ लागेल, अजून मला जमलाय की नाही, बहुतेक जमलंच असणार, ह्या पद्धतीचं जे आपलं चालतं ना ते आपल्यालाच हानी पोहोचवतं. म्हणून विवेक ठेवायचा, आणखीन स्वतःबद्दलच्या अशा पद्धतीच्या छान कल्पना करून ठेवायच्या नाही.
मी पण सामान्यच आहे, आणखीन मलाही वेळ लागणारच आहे, पण जमणार आहे हा निश्चय पाहिजे. मला जमणार नाही असं म्हटलं की गेलं. आपल्याला निश्चित जमणार आहे, प्रयत्न करत राहायचा आहे त्याच्यासाठी. आणखी त्यासाठी बाह्यानुसंधी बाह्य विषयांचा विचार सोडायचा आहे. विचार सोडायचा आहे म्हणजे आवश्यक तो पण नाही करायचा, करायचं ते, पण त्यातलं मिथ्यात्व जाणून ठेवायचं. व्यवहार आहे, सांभाळला पाहिजे, ती आज्ञा आहे, ते करायचं आहे, नीट करायचं आहे, विचार करायचा आहे, पुढली तरतूद करायची आहे, सगळ्या बाजूचं हे करायचं आहे. घरात राहायचं आहे, घराच्या दुरुस्त्या करायच्या आहेत, देहात राहायचं आहे, देहाच्या दुरुस्त्या करायच्या आहेत, हे सगळं करायचं आहे, पण त्याचं अनुसंधान ठेवायचं. ती कथा आहे ना की रोज आपला बँकेचे एफडीज हे सगळं काढून बसायचं, बँक पासबुक्स काढून बसायची. हे जे सगळं आहे यांनी काय होतं, हा माझ्याजवळ आहेत पैसे, कुठे गेले नाहीत, कुठे जाणार आहेत का, जर का आपण पाहिले नाही तर, त्याचं अनुसंधान ठेवले नाही तर काय गरज आहे. चमचा बायका स्वयंपाकघरात जपतात. अगदी हरवला, बहुतेक चोरीलाच गेला असेल, बहुतेक तिनेच नेला असेल, चालतं. पदार्थ आहे तो जाणारच आहे ना, आज ना उद्या. त्याला ह्या सगळ्या वाटा आहेत. धनाला काय काय फाटे फुटतात, कुठे कुठे धन जातं. त्याच्याबद्दल एक संस्कृत सुभाषित आहे, मला सुभाषित नाही आठवत आहे, पण त्याच्यात नातेवाईक, चोर, राजा वगैरे असे बरेचसे आहेत. धनाला वाटा ज्या आहेत त्या, मग ह्या सगळ्या वाटांनी आपलं पदार्थ, धन सगळं ते जाणारच आहे. कशाला त्याच्याबद्दल खंत करायची, कशाबद्दल तोच विचार डोक्यात ठेवायचा. बाह्य अनुसंधी जेव्हा असं अनुसंधान आपण ठेवतो चित्तात, तर त्यावेळे मग इंद्रिय देखील तिथे धावायला लागतात, अधोगती आपली व्हायला लागते. म्हणून त्यांचं स्वरूप जाणायचं आहे, आणि विवेकाने, पूर्ण विवेक आणि ते मनातून काढायचा प्रयत्न करायचा. मन जाणार आहे, पण परत त्याला ओढायचं. जितक्या वेळा जाईल आपल्या, जेवढं लक्षात येईल दरवेळी त्याला मागे खेचायचं. एकदा खेचून नाही भागणार, 100 वेळा त्याला खेचायला लागतं, तेव्हा ते जरा जरा जागेवरती यायला लागतं. सतत हे करायचं, त्याला सांगायचं की खरं सुख इथे आहे, तू इकडे धावू नको. समजावून सांगायचं मनाला आपल्या. कोणी सांगायचं? आपल्याच मनाने. जे अभ्यास करणारी अंतःकरण वृत्ती असते, तिने ह्या स्थूल मनाला समजावायचं असतं. ती जी बुद्धी, सूक्ष्म बुद्धी असते अभ्यास करणारी, तिने ह्या स्थूल बुद्धीला, की जी विषयांच्या बद्दलचे निर्णय घेते, हे मला हवाय म्हणजे मग मी हे करणार आहे, आपण असं असं करूया, अशी बुद्धी निर्णय घेते, त्या बुद्धीला देखील समजावायचं आहे की हे कशासाठी तू धावतीयस, उपयोग आहे का काही. हे सगळे विचार करून आपल्याला ते बाह्य विषयांचं सत्यत्वाने जे अनुसंधान असतं ते सोडायचं, कारण त्याच्यापासून केवळ दुःख मिळणार आहे. आत्मचिंतन करावं, ते अनुसंधान ठेवावं. बाह्ये निरुद्धे मनस प्रसन्नता, मन प्रसादे परमात्म दर्शनम, तस्मिन् सुदृष्टे भवबंधनाशो बहिर्निरोध पतवी विमुक्तै. विमुक्तै, हो विमुक्तै. म्हणजे बाह्य विषयांचं मनाने चिंतन थांबवलं, निरुद्ध केलं. म्हणजे सुरुवातीला सक्तीनेच करायला लागतं. वैराग्य सुद्धा सुरुवातीला सक्तीनेच आपल्यावरती लादायला लागतं. हे सगळं सुरुवातीला सक्ती करायला लागते. मला जमतच नाही हा शब्द चालत नाही परमार्थात. परमार्थात काय कुठेच चालत नाही. जमत नाही म्हणजे काय, प्रयत्न पुरेसा झालाय का. व्यवहारात देखील प्रयत्न जर का पुरेसा नसला तर नाही जमणार. पुरेसा प्रयत्न करायचा आहे.
तसा परमार्थात देखील प्रयत्न पुरेसा व्हायला पाहिजे. मग हे बाह्य निरुद्धे मनाने विषयांचं चिंतन टाकायचंय, परत परत मनाला खेचायचंय. आणि असं जेव्हा टाकलं तर मनसहा प्रसन्नता आहे. मन प्रसाद हा प्रसाद म्हणजे आपला नेहमीचा प्रसाद नसतो, खायचा असतो जो. प्रसाद म्हणजे प्रसन्नता आहे. ही मनाची प्रसन्नता निश्चितपणे येते. आणि मनाची प्रसन्नता त्याला प्रसाद म्हणतात. आणि असं मन प्रसन्न राहिलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. चित्त शांत प्रसन्न असं राहिलं की आपोआप ईश्वराचं अनुसंधान राहायला मदत होते. आपोआपच होते. त्याला वेगळा प्रयत्न नाही लागत मग करायला. आणि त्यामुळे असं जेव्हा मन प्रसन्न होतं, शांत होतं, त्यावेळे परमात्म दर्शन म्हणजे त्याच्याशी एकरूपता, ब्रह्म साक्षात्कार म्हणूया, ब्रह्म आणखीन आत्मा हे एकच आहेत ही खात्री, जीव ब्रह्मैक्य ज्याला म्हणतो, चित्ताचा चैतन्यात लय होणं म्हणतो, तर तऱ्हेचे शब्द वापरले जातात त्याच्यासाठी. होतं एकच. स्वतःचा अहंकार, आणखी मीपणा आणि बाह्य विषयांच्या संबंधात सत्यत्व, त्यांची ओढ, हे सगळं जाऊन मी ब्रह्म आहे हा निश्चय होतो. एकरूपता कधी कधी येते मधून मधून. हे सगळं होत जात. आणखीन असं होत होत तस्मिन सुदृढे, आपण मागे म्हटलं होतं की ज्ञानी म्हणतायत, आणखीन विषय जर का विषयांच्या मागे गेला तर त्याचा अधप्पात होईल असं म्हणतात. हे कसं काय? कारण ते सुदृढ नसतं झालेलं. इथे तेच सांगितलंय की मनःप्रसादे परमात्म दर्शनम आणि तस्मिन सुदृढे भवबंध नाशो. हे परमात्म दर्शन म्हणजे हा जो विवेक आहे, हा जो अनुभव म्हणूया, बुद्धीचा निश्चय म्हणूया, हा जेव्हा दृढ होतो, अपरिवर्तनीय होतो, तर त्यावेळी विमुक्त ही पदवी मिळते. मोक्ष निश्चितपणे होतो, जीवनमुक्ती मिळते. हा एकमेव मोक्षाचा उपाय आहे. कुठच्याही कर्माने मोक्ष मिळणार नाहीये. मोक्ष जो मिळणार आहे तो या पद्धतीने अनुसंधान केल्यानंतर मिळणार आहे. चित्त शांत झाल्यानंतर, प्रसन्न झाल्यावर. चित्त शुद्ध आणि शांत झाल्याशिवाय त्या शुद्ध तत्वात आपण मिसळूच शकत नाही. शुद्ध तत्वात जर का आपल्याला एकरूप व्हायचं असलं, अत्यंत शुद्ध तत्व आहे, निर्मलम निष्कलम शांतम म्हणून उपनिषद त्याच्याबद्दल म्हणतं. निर्मल, कसलाही मल तिथे नाहीये. द्वैताचा नाही. मुख्य मळ जो असतो तो द्वैताचा असतो. मळ म्हणजे काही धूळ वगैरे नाहीये, हे द्वैताचा मळ असतो, मायेचा मळ असतो. हे ज्याच्या ठिकाणी अजिबात नाहीये असं निर्मल. निष्कल, ज्याचे भाग नाहीयेत, अखंड एकसंध असं आहे. आपल्याला काय सवय आहे की भाग असण्याची सवय. चंद्राच्या कला आपण बघतो, पण त्याचप्रमाणे आता हा ग्रंथ आहे म्हणजे तो परिच्छिन्न आहे की नाही. देश परिच्छिन्न, काल परिच्छिन्न, वस्तू परिच्छिन्न. प्रत्येक गोष्ट अशी आहे, एवढ्याच जागेत आहे, एवढ्याच काळी टिकणारी आहे. सगळे हे जे आहेत परिच्छिन्नत्व, हे पूर्ण जात. आणखीन मग ते जे तत्व आहे ते अखंड एक रस, स्वगत, सजातीय विजातीय भेद रहित, हे जे आपल्याला परत परत सांगितलं जातं ते आपल्याला कळतं. आणि मग हे जे भेद आहेत आपल्याला दिसणारे सगळे, हे भेद सत्य नाही आहेत. नाम आणखीन रूप हे जे आहेत हे मिथ्या आहेत. त्याच्या मागचं सच्चित आनंद किंवा अस्थिभाती प्रिय हे सत्य आहे. हा विचार अंतःकरणात सतत ठेवायचा आहे. हा विवेक जागृत ठेवायचा आहे.
पण हे बाह्य विषयांचं चिंतन थांबवल्याशिवाय होणार नाहीये. बाह्य निरुद्धे मनस प्रसन्नता. मन प्रसन्न जर का राहायचं तर त्या प्रसन्न असलेल्या शांत शुद्ध परमात्मा वस्तूवरती ते केंद्रित करायला लागतं. ईश्वर त्याचं रूप आहे. आपल्या उपासनेसाठी ते ईश्वर तत्व शास्त्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी ते सगुण अवतार आहेत. त्याच्यासाठी मूर्ती नावाचं प्रतीक आहे. आपल्याला कुठल्याही मार्गाने त्या परमात्मा तत्वाशी जर का आपण विचार करत राहिलो, त्याचाच कुठच्याही बाजूने विचार केला, सृष्टीमध्ये तोच आहे, झाडात तोच आहे, सगळ्या बाजूने विचार करता येतो आपल्याला. हा जर का आपण विचार करायला लागलो तर मन प्रसाद होतो. प्रसाद मिळतो आपल्याला, तो आत्मप्रसाद. आत्मकृपा म्हणून शब्द आपल्याला माहिती आहे. ज्या कृपा आहेत की ईश कृपा आधी होते, त्याच्यानंतर शास्त्रकृपा, गुरुकृपा, गुरुकृपेने परत शास्त्रकृपा वाढते. ते आहेतच दोन्ही एकत्र. आणखीन शेवट आत्मकृपा होते. आत्मकृपा होते म्हणजे मला मी ब्रह्म आहे हे निश्चित होऊन जातं. तसा मला अनुभव येतो. आणि तो दृढ होण्यासाठी आपल्याला सतत ते चिंतन करायला लागतं. सगळीकडे ते ईश्वर तत्व बघायला लागतं, ब्रह्मतत्व बघायला लागतं. तसं जर का करायला लागलो, ते सतत चिंतन करायला लागलो, तर तस्मिन सुदृढे भवबंध नाशो. ह्या सगळे जे निर्माण झालेलं जग आहे, त्या सगळ्यांनी जे आपल्यावरती बंधन टाकलेलं आहे, सत्यत्वाचं बंधन आहे, प्रियत्वाचं बंधन आहे, मला हे हवाय, मला हे हवाय, हे सगळं जे बंधन आहे, तर त्याचा पूर्ण नाश होतो. आणखीन विमुक्त, पूर्णपणे मुक्ती हे आपल्याला मिळून जातं. हा एकमेव उपाय आहे त्याच्यासाठी. बहिर्निरोध, बाह्य विषयांच्याकडे धावणारं चित्त मागे वळवायचंय. म्हणून अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, समर्थांनी सांगितलंय. अंतर्भ्रष्ट म्हणजे बाहेर धावणारे चित्त ज्यांचं बाहेर धावतं ते अंतर्भ्रष्ट आहेत. आणि अंतर्निष्ठ म्हणजे जे आतमधलं तत्व बघत राहतात, त्याचं अनुसंधान ठेवतात, ते अंतर्निष्ठ, ते तरतात. आणखीन जे बाहेर जातात तर ते बुडतात. संत आपल्याला सोप्या शब्दात सांगतात. आचार्यांनी देखील किती पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे ही गोष्ट. केवळ निर्मल निष्कल शांत तत्व आहे, त्याच्याशी एकरूप व्हा, संपलं असं नाही सांगितलेलं. त्याच्यासाठी काय करायचं तर बाह्य निरुद्धे हे सगळं करा, तरच त्या भवबंधाचा नाश होणार आहे. भवबंध जो आहे तो देह तादात्म्य, जगत सत्यत्व आणि कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती, त्याचे बाकीचे सगळी पिल्ल, हा भवबंध आहे. मायेला सत्य मानणं हा भवबंध आहे. जगाला सत्य मानणं हा भवबंध आहे. सत्य मानल्यामुळे त्याच्याकडे आपण जातो. मुळात त्याच्या मिथ्यात्वाचा निश्चय करणं, ते नाशिवंत आहे, ते कायम सुख देणार नाही, हा निश्चय करणं फार महत्वाचं असतं. आणि हा निश्चय जर का होत गेला तर आपोआप वैराग्य परिपूर्ण यायला लागतं. आपलं मन ह्या विषयांकडे धावणं कमी व्हायला लागतं. आणि मग चित्त शांत शुद्ध होऊन तो अनुभव येतो, तो दृढ व्हायला लागतो आणि कायमचा आनंद आपल्याला आनंदरूप होऊन जातो. पण याच्यासाठी मुख्य ते बहिर्निरोध हे करायला लागतं. बाहेर धावणारं मन आतमध्ये खेचायला लागतं. जे मन बळीया माझी महाबळी, करी राख रांगोळी धैर्याची म्हणून म्हटलेलं आहे. ते सत्य आहे, पण त्याच्यापेक्षा ह्याला धैर्य जे लागतं ना, मनाचं ताकद लागते, ती इथे लागते. त्या मनाला खेचून आणायला ताकद लागते. आणि ही ताकद प्रत्येकाजवळ असते, पण मला जमणारच नाही म्हणून आपण हातपाय गाळून बसतो.
हातपाय गाळतो ह्याला एकमेव कारण असं आहे की आपल्याला विषयांचा मोह सोडवत नाही, म्हणून आपण हातपाय गाळतो. आणि मग नाहीच जमणार, बघू पुढल्या जन्मी. हे उधारीतलं आणखीन असा तऱ्हेने मग त्याला खरंच नाही मोक्ष मिळणार. त्यांनी अपेक्षाच करू नये. चालायचं तसं चालून दे, रडा. परत दुःख येणार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. चक्र चालू राहणार आहे अशांचं. जर का सोडवत नाहीये तर धरून बसा त्याला. पण जर का सोडलं ते, तर त्याचं फळ जे आहे ते कायम सुख आहे. आपण सुखासाठीच सगळी धडपड करतो आणि ते विसरून आपण दुःख देणाऱ्या गोष्टींच्या मागे लागतो. ते करू नका म्हणून आचार्य आपल्याला पुन्हा पुन्हा समजावत आहे. कः पंडितः सदसद विवेकी श्रुती प्रमाण परमार्थदर्शी जानन हि कुर्यादसतोवलंबः लंबम स्वपात हेतो शिशुवन मुमुक्षु. म्हणजे पंडित म्हणजे पंडामती ही असते, ज्याची मती शुद्ध आहे, शास्त्र हे बघणारा जो आहे, निपुण आहे. इथे त्याचा अर्थ सत्य असत्य वगैरे ह्याच्याबद्दल सॉरी सदसद विवेकी आहे त्याचा अर्थ. म्हणजे सत असत ह्यांच्याबद्दल विवेक करणारा, नित्य अनित्य, आत्म अनात्म हे जे सगळे विवेक आहेत ते करणारा. इथे सत असत विवेक म्हटलाय. पण ते जो अखंड करतोय त्याच्यात निपुण आहे, म्हणजे त्याला ते सहज जमलेलं आहे. सत असत विवेक, अखंड विवेक चाललेला आहे, त्याचा अखंड अनुसंधान चाललेलं आहे. श्रुतीला प्रामाण्य ज्याच्याकडे आहे, वेदांत जाणतोय आणखीन ते प्रमाण मानतोय, त्याप्रमाणे वागतोय, तसा प्रयत्न चाललेला आहे, त्याला अनुभव आलेला आहे, पंडित झालेला आहे. पंडित समदर्शी म्हणून म्हटलेलं आहे ना. पंडित म्हणजे ज्ञानी हा खरा अर्थ आहे त्याचा, आत्मज्ञानी हा खरा अर्थ आहे. तर असा परमार्थ जाणतोय, कुशल आहे, विचार करणारा आहे, आणखीन मोक्षेच्छू आहे, अभ्यास चालू आहे त्याचा. हे सगळं जाणणारा लहान मुलाप्रमाणे अविवेक करेल का? इथे प्रश्न विचारला की असा जो आहे, ज्याला हे सगळं माहिती आहे, विवेक जो करू शकतोय, जो विचार करतोय, ज्याला आत्मानुभव आलेला आहे, इतकं सगळं होऊन सुद्धा प्रत्यक्ष त्या आनंदाचा अप्रतिम असा अनुभव येऊन सुद्धा अधोगतीला जाईल का तो? जातात म्हणून असा प्रश्न विचारलाय. अधोगतीला कारण जे आहे मिथ्या पदार्थांचा विषयाचं चिंतन, तर ते तो करेल का? नाही करणार, हे त्याचं उत्तर अपेक्षित आहे. असा जो असतो, ज्याला खरोखरी सुख कशात आहे ते कळलाय, तो मिथ्या विषयांच्या नादी लागणार नाही, असं ह्या पद्धतीने त्यांनी सांगितलंय. तो कशाला करेल? किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुसंजवरे. श्रुती विचारते की ज्याला हा अनुभव आलेला आहे, जो आनंदरूप झालेला आहे, तर तो किम इच्छन कस्य कामाय, काय कसली इच्छा करून काय मिळवावं म्हणून शरीराच्या पाठोपाठ धावेल. शरीर म्हणजे इथे मन बुद्धी सगळं आलं, सूक्ष्म स्थूल सगळी शरीर आली, त्यांच्या मागे तो कशाला धावणार आहे? ज्याला सगळं मिळालेलं आहे तो ह्या क्षुद्र ह्याच्या मागे लागणार नाही. म्हणजे ज्याला अमृत मिळालाय, तर तो कुठला तरी सरबताच्या मागे धावणार आहे का? ते गोड आहे म्हणून नाही धावणार. ज्याला श्रेष्ठ गोष्ट मिळाली आहे, तर तो कनिष्ठाच्या मागे धावत जाणार नाहीये. तसा इथे त्यांनी प्रश्न विचारलाय की जो असा आहे, तो लहान मुलाच्या सारखा अविवेकी होणार आहे का? शिशुवत
लहान मुलाच्या सारखा अविवेकी होणार आहे का? मुलाला सांगितलं की ते तिथे गरम आहे, हं, जाऊ नको, तरी पण हळूचकन ते जायचा प्रयत्न करतं. अट्रॅक्टिव्ह असतो ना, अग्नी किती छान दिसतो. शेकोटी वगैरे पेटवली की त्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं. ब्रह्म आहे ना त्याच्यात, त्याच्याकडे बघत राहावं असं वाटतं. आपल्याकडे अग्नीला देवता मानलेला आहे, पाण्याकडे बघत राहावं असं वाटतं. आणि मुलं त्या पाण्यात खेळायला गेली, आई वडिलांना सांभाळत बसायला लागतं. त्याचं अट्रॅक्शन स्वाभाविक आहे आपल्याला सगळ्यांनाच, कारण त्याच्यात ब्रह्म आहे. सगळ्या ह्या पंचमहाभूतात ब्रह्म व्यापून आहे, त्यामुळे आपल्याला ती आवडतात. अर्थात अग्नी काय म्हणूया, अग्नितांडव जी होतं तर ते त्रासदायक आहेच. जलप्रलय होतो, त्रासदायक आहेच, पण ते ईश्वराचं पद्धत आहे आपल्याला प्रारब्ध द्यायची. पण प्रत्यक्षात जर का पाहिलं तर ईश्वरी नियोजनाप्रमाणे होत असतं. पण आपल्यासाठी ती अग्निदेवता आहे, जलदेवता आहे. आपण लहान मुलाच्या सारखं अविवेकाने त्याच्यापासून हानी नाही करून घेणार, उलट त्याला नमस्कार करून अनुसंधान ठेवू. परब्रह्माचं अनुसंधान त्यामुळे राहतं. देहादि संसक्ती मतो न मुक्तीर मुक्तस्य देहाद्यभिमान देहाद्यभिमत्य भावः सुप्तस्य नो जागरणं न जागृता स्वप्ना तयोर भिन्न गुणाश्रयत्वात. म्हणजे जो देहाच्या ठिकाणी आसक्त आहे, अभिमानी आहे, म्हणजे बद्ध आहे, सगळं सर्वस्व म्हणजे मी आणि माझं असं मानणार आहे, त्याला मुक्ती होणार नाही, मिळणार नाही. न मुक्ती देहादी संसक्ती मतो, ज्याचं मत मी म्हणजे देह आहे, त्याच्या ठिकाणी आसक्ती आहे, मी आणि माझे जो पूर्ण गुंतलेला आहे, त्याला मुक्ती मिळणार नाही. पूर्णपणे सांगून टाकलेलं आहे. न मुक्ती, मुक्ती शक्य नाहीये. आणि मुक्तस्य देहादी अभिमान इति अभाव, मुक्ताला देहाच्या बद्दल अभिमान नसतो. दोन्ही सांगितलंय. जिथे अभिमान आहे तिथे मुक्ती नाही, आणि जिथे मुक्ती आहे तिथे अभिमान नाही. देहाच्या ठिकाणी अभिमान पूर्ण ज्याचा गेलेला आहे, मी देह आहे हा भावच ज्याचा गेलेला आहे, त्याला मुक्ती माळ घालते. आणखीन ज्याला मुक्ती माळ घालते त्याच्या ठिकाणी देहाचा अभिमान नसतो. पण देहाचा अभिमान जिथे असतो, जो ह्या जगात आणखीन देहात गुंततो, त्याला मुक्ती नाही मिळणार. इतका वेळ काय सांगितलं की तो अभिमान टाका आणि मग मुक्ती मिळेल. आता परत सांगतायत ह्या पद्धतीने की जो असा अभिमान ठेवतो त्याला मुक्ती मिळणार नाही, आणि ज्याला मुक्ती मिळाली आहे त्याच्या ठिकाणी देहाची आसक्ती असणार, त्याचा अभिमान असणार नाही, मी म्हणजे देह हा विचार असणार नाही. बोलताना बोलेल हा की मला अमुक पाहिजे, मला हे होत आहे, बोलताना बोलेल, डॉक्टरकडे जाईल, पण त्याचा अर्थ त्याला त्याची आसक्ती असा होत नाही. आसक्ती असणं आणि देहाची काळजी घेणं ह्या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. उद्या तू जाणार आहेस सांगितलं, ठीक आहे. आसक्ती असलेला म्हणेल, अरे कसं आता काय मी जाणार, बोकाड पसरेल. पण हा जो आहे तर ह्याला आज जायचं काय, उद्या जायचं काय, आत्ता जायचं काय, कशानेही फरक पडत नाही, कारण तो आधीच परमात्म स्वरूप झालेला आहे. त्याला वेगळं आनंदाची किंवा देहाची कसलीही गरज नसते. तो आधीच विश्व होऊन विचारे विश्वाची माझी असा झालेला असतो. त्यामुळे त्याला देहाच्या बद्दल अभिमान नसतो. देह खरा नाही हे त्याची खात्री असते. जग खरं नाहीये हे त्याला माहिती असतं, हा त्याला अनुभव आलेला असतो. समाधीमध्ये मी सुद्धा नाहीसं झालेला आहे.
स्वतःची जाणीव नाहीशी होते. निर्विकल्प समाधी म्हणून जी म्हणतात, तर त्याच्यात स्वतःची जाणीव पूर्णपणे गेलेली आहे ना. देहाचा अभिमान ह्या पद्धतीने जातो की मी म्हणजे देह नाही, मी आनंद रूप आहे, सच्चिदानंदा रूप आहे, हे त्याला खात्रीपूर्ण असते. त्याला उदाहरण दिलेलं आहे की सुप्तस्य नो जागरणम न जाग्रत स्वप्न तयोर विभिन्न गुणाश्रयत्वात्. जो गाढ झोपलेला आहे त्याला जागृती नसते, तिथे त्याला बाकी काही दिसत नाही, गाढ असतो तो. आणखीन जो जागा असतो तर त्याच्या ठिकाणी झोप नसते, स्वप्न नसतं. का नसतं? हे एकमेकांच्या पूर्ण विरोधी आहेत, पूर्णपणे विरोधी आहे. जो जागा आहे तो जर का म्हणायला लागला की मला गाढ झोप लागली, आपण काय म्हणू? हा झोपलेला नाहीये, ज्या अर्थी हा बोलतोय. ज्याला गाढ झोप लागली तो बोलणं शक्य नाहीये, आणि जो बोलतोय त्याला गाढ झोप लागलेली असणं शक्य नाही. जेव्हा माणसं झोपेत बोलतात ना, तर त्यावेळेस ती स्वप्नात असतात, आणखीन वेगळी अवस्था येते, ती गाढ झोपलेली नसतात. स्वप्नात असणारा माणूस जागा नसतो, गाढ झोपलेला नसतो. सगळ्या अवस्थांचा परस्पर व्यतिरेक असतो. गाढ झोपलेला माणूस जो आहे तो जागा नाही, जागा माणूस झोपलेला नाहीये. तसं जो देहाच्या बद्दल ज्याला आसक्ती आहे तो मुक्त नाही, आणि जो मुक्त आहे त्याला देहाची आसक्ती नाही. का? ते परस्पर विरोधी आहेत. यासाठी परस्पर विरोधी का आहेत? तसेच आहेत, त्यांची लक्षणं परस्परांची जुळतच नाही. लग्नाच्या वेळेस पत्रिका जुळवतात ना, त्याच्यात लक्षणं वगैरे बघतात, किती गुण जुळतात वगैरे वगैरे. पण इथे तसं काहीही नाहीये, इथे गुण जुळायचा संबंधच येत नाही. दोन्ही पूर्ण टोकाच्या भूमिका आहेत. पूर्ण ज्ञानी आणि पूर्ण अज्ञानी एकसारखे असू शकत नाही. आपण पूर्ण हे म्हणतो ना, एका ठराविक वेवलेंथच्या पलीकडले आवाज आपल्याला ऐकू येत नाही, एका ठराविक वेवलेंथच्या खालचे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत. तसंच प्रकाशाचं आहे, इन्फ्रा रेडच्या पलीकडले नाहीत, अल्ट्रा व्हायोलेटच्या खालचे नाहीत. तसंच परमार्थात आहे की जो मुक्त असतो त्याला देहाबद्दल आसक्ती नसते. देह कितीही त्याने सांभाळला, वापरला, तरी त्याला आसक्ती नसते. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, हे त्यांचं असतं. त्या पांडुरंगाच्या ठिकाणी, त्या ईश्वराच्या ठिकाणी, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी, पांडुरंग म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म आहे, त्याच्या ठिकाणी दृढ भाव असतो, म्हणजे मी ते आहे हा अनुभव पण असतो. उदाहरण मोठं हे छान दिलेलं आहे, जागृती आणखीन गाढ झोप. ते परस्पर विरोधी जितके आहेत तितकंच देहाची आसक्ती असणं आणि आत्मज्ञान असणं, आत्मानुभव असणं, ह्यांचं परस्पर विरोधित्व आहे. म्हणून दोन्ही डगरींवरती पाय ठेवून जर का आपण राहायला लागलो तर खाली आपटू आपण. दोन्ही डगरी म्हणजे कशा? की मला विषयातनं पण सुख पाहिजे, आणखीन मला मुक्ती पण पाहिजे. नाही जमणार, एकाच बाजूला जा, नाहीतर दोन्ही बाजूंनी त्याची फसगत होईल. ते करू नये हे सांगतायत आपल्याला आचार्य. अंतर्बहिः स्वं स्थिर जंगमेषु ज्ञात्वात्मनाधारतयात् विलोक्य त्यक्ताखिलोपाधिरखंड रूपः पूर्णात्मनाय स्थित एष मुक्त. मुक्त कोण हे सांगतात की जो अंतर्बहिः स्थिर जंगमेषु स्वं ज्ञात्वा, म्हणजे आत बाहेर, म्हणजे मनात पण आणखीन बाहेर पण. आता
मनात पण तेच आहे हे कसं काय हो जाणायचं? मीच आहे ना सगळी. मग मनात तेच आहे म्हणजे आतमध्ये तेच आहे म्हणजे जे आतमधला आपले विचार चाललेले आहेत, हे मी माझं आतमध्ये विचार चालतात, बाहेरच्या गोष्टी दिसतात त्याच्याबद्दल आतमध्ये विचार असतात, ज्याला आपण जीवकृत द्वैत म्हणतो. हे जे सगळे आतले विचार आहेत ते देखील बाधित करायला लागतात, कारण मन म्हणजे मी नाहीये, बुद्धी म्हणजे मी नाहीये. बुद्धी निर्णय घेणारं इन्स्ट्रुमेंट आहे. मन विचार करणं, संकल्प करणारं, चित्त त्या निर्णयांना धरून ठेवणारं, ही सगळी हत्यारं आहेत. ती म्हणजे मी कशी असेल, ती माझी आहेत ना. मी म्हणते की माझं मन, माझी बुद्धी, माझ्या चित्ताला आता चैन नाही पडत आहे, माझं आहे सगळं, मी नाहीये, हा विचार जागृत असतो. आतल्या बाजू आतलं अं, त्याचं स्वरूप जाणणं म्हणजे हा विचार जागृत असतो. आणि हा सारखा नाही जागृत ठेवायला लागत. एकदा तो सहज झाला ना की मग पुन्हा पुन्हा ते घोकत बसायची गरज नसते. पाठ झाल्यानंतर एखादी आपल्याला शाळेत कविता वगैरे पाठ करायला असायच्या, एकदा पाठ झाल्यानंतर आपण परत पाठ करण्यासाठी घोकायचो का ते? तसं हे आहे की एकदा मन, बुद्धी, चित्त वगैरे सगळे मिथ्या आहेत हे ठरलं, ती माझी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वापरायची साधन आहेत, त्याच्या पलीकडे त्यांना काही नाहीये, अनात्म आहेत ती, हे एकदा ठरलं, पक्का निश्चय झाला की विचार करायला लागत नाही. पक्का निश्चय झालाय की नाही कसं ओळखणार आहे मी? मनात जे विचार येतात तर त्याच्यातलं जर का आपल्याला सत्यत्व गेलेलं जाणवलं तर ह्यांचा बाद झालेला आहे. बुद्धी निर्णय घेते, अमुक एक पाहिजे. आता बाहेरचे विषय पण मिथ्या आहेत, अंतर्बही ही दोन्ही म्हटलेलं आहे. तोही विचार अखंड लागतो, तो विचार करणारा पण मन, बुद्धीच आहेत, पण ते सूक्ष्म आहेत. हे विचार करणारा सूक्ष्म झालेला म्हणजे एकाग्रता असते तिथे, आणि ह्या एकाग्रतेने जो हे सगळे विचार करतो तर त्याला ते साध्य होतं, हळूहळू साध्य होतं. स्थिर जंगमेशु म्हणजे जे स्थावर आहे, म्हणजे न हलणार आहे, आणखी हलणार आहे, ह्या विश्वातल्या सगळ्या पदार्थांच्या ठिकाणी आत्मरूपाने मीच आहे, जो सगळीकडे स्वतःला बघतो, आणखीन सगळं आपल्यात बघतो. गीतेत आहे ना श्लोक, मला श्लोक आठवत नाही पण हा अर्थ आठवला की स्वतःला त्याच्यात बघतो, सगळं स्वतःच्यात बघतो. म्हणजे काय ओतप्रोत झालं याला म्हणणं. स्वतः म्हणजे इथे आत्मतत्व, स्वतः म्हणजे माझी बुद्धी वगैरे नाही, आत्मतत्व. आणखीन सगळं म्हणजे त्याच्यात मन, बुद्धीपासनं, अहंकारापासनं सगळं येतं, देहापासनं सगळं येतं. म्हणून देहादी जगत शब्द आहे. आत आणि बाहेर हे जे आहेत हे पूर्णपणे सापेक्ष आहे, कारण ब्रह्मतत्व जे आहे ते परिपूर्ण व्यापून आहे, तिथे आत बाहेर काही नाहीये. आपल्याला परिच्छिन्नतेची सवय आहे, शरीर वेगळं आपण समजतोय म्हणून आपण आतनी बाहेर म्हणतो. आणखी प्रॅक्टिकल व्यावहारिक गोष्टींच्या दृष्टीने बरोबर आहे, आत बाहेर मनात चाललेलं ते काही बाहेर दिसत नाही नेहमीच. म्हणून हे सगळ्या ह्या उपाधी टाकायच्या, ह्या उपाधींचा पहिल्यांदा जाणायला लागतं आपल्याला. म्हणजे जाणल्याशिवाय त्यांचं स्वरूप जाणलेलं, त्या स्वरूप काय आहे हे कळल्यानंतर ते पटलेलं, त्याप्रमाणे आचरण केलेलं, सगळ्या गोष्टी येतात. मला कळलं म्हणजे झालं असं नाही, जे कळलेलं ते आत मुरायला लागतं, त्याप्रमाणे आचरण व्हायला लागतं. नाही तर हो, हे जग मिथ्या आहे मला कळलं पण तरी मी जगातच बुडलेली आहे, हे नाही उपयोग. ते मिथ्या आहे म्हणजे मग त्याच्यातनं मला सुखाची अपेक्षा नाही, मग त्याच्या मागे मी धावणार नाही, हे सगळं जर का झालं तर मिथ्या हे मला पटलेलं.
माझ्या काही प्रतिक्रिया होणार नाहीत तिथल्या क्रियांवरती, मिथ्या हे मला कळलेलं आहे. माझ्यावरती परिणाम होणार नाही सुखदुःखात्मक, मिथ्या हे मला कळलेलं आहे. हे ताळे आहेत सगळे, पण हे सगळे व्हायला खूप वेळ लागतो, खूप वेळ लागतो. तिथे तातडी घाई नाही चालतच, तातडी प्राप्त काळ घडी आल्याशिवाय, तुकाराम महाराज म्हणतात. पण तातडी करावी मात्र लागते, म्हणजे अखंड आपल्याला प्रयत्न सोडून चालत नाही. प्रयत्नात ढिलेपणा आला तर आपल्याला साध्य सिद्ध होणार नाहीये. ही सगळ्या उपाधींचा विवेकाने त्याग करायचा आहे. ही उपाधी हे स्वीकारायचं आहे. ह्याच्यामध्ये काय आहे हे जरी दिसत असलं टेबल, तरी ह्या टेबलामध्ये काय आहे, आत्मतत्व आहे म्हणून मला टेबल दिसत आहे. हा विचार सतत जागृत ठेवायचा आहे. प्रत्येक उपाधी नामरूपांचा त्याग ठेवायचा, आणखीन त्या उपाधीच्या आतलं सच्चित आनंद जे आहे, किंवा अस्तिभाती प्रिय म्हणूया उपाधीच्या आत, त्याचा विचार ठेवायचा. त्याचा विचार ठेवायचा, आणखीन तो पदार्थ वापरायचा. दोन्ही कसं एका वेळी करता येईल? येतं करायला. आतमध्ये तो विचार जागृत ठेवायचा, आणखीन हे करायचं. पण त्याचबरोबर काही काही गोष्टींना व्यवहारात पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागतं. मग तिथे जर का आपल्याला सवय झालेली असली ह्या विचारायची, तर हे विचार बॅकग्राऊंडला चालू राहतात, जाणीवेत नसतात, पण आतमध्ये ते चालू राहतात. जेव्हा ते सहज होऊन जातात तेव्हा, आणि ते सहज व्हायला पाहिजे. असे सहज झाले तर आपला परमार्थ मार्ग अतिशय सोपा होतो. जे तुकाराम महाराज म्हणतात की थोडे आहे चित्त सहाय्य झाली या. जेव्हा ते सहज होऊन जातं, चित्ताला गोडी लागते, तेव्हा ते फार सोपं होऊन जातं. मग तिथे काहीही काठिण्य राहत नाही. सगळं काठिण्य आहे ते वैराग्य मिळवणं, आणखीन विवेक सांभाळणं, याच्यात काठिण्य आहे परमार्थाचं. ते आपल्याच्याने होत नाही. आणि उपाधींचा त्याग करून अविनाश स्वरूप पूर्णपणे पूर्णात्मना म्हटलेला आहे. तर असा जो राहतो, सगळे भेद ज्याच्यासाठी मावळलेले असतात, व्यवहारात भेद आहेत परत, पण अंतःकरणात ज्याच्यातनं भेद मावळलेले आहेत. उपाधी सगळ्या टाकलेल्या आहेत, भेद मावळलेले आहेत. द्वितीयाद वै भयम भवती वगैरे आपण पाहिलं होतं. जिथे जिथे दुसरेपणा आहे तिथे भय आहे, म्हणजे याचा अर्थ त्याला सत्यत्व आहे. दुसरेपणाच जिथे जातो, सगळीकडे एक ब्रह्मवस्तू आहे. ती कथा आहे ना एकनाथ महाराजांची, की एकदा ते जात असताना त्यांच्यासमोर ब्रह्मराक्षस प्रकट झाला. आपण असतो तर काय झालं असतं? भीतीने बेशुद्ध पडलं असतं. त्यांनी विचारलं की विठ्ठल आज हे रूप आवडलं? बिचारा विठ्ठल लाजला की हा खरोखरीच सगळीकडे बघतोय, मी ह्याची परीक्षा कशाला घ्यायला गेलो. हे जे आहे, कुठचंही रूप असो, कितीही वाईट असो, कितीही सुंदर असो, सगळीकडे तेच आहे. उकिरड्यात पण तत्व तेच आहे. म्हणजे याचा अर्थ तिथे जावं असा नाही, व्यवहारात काही फरक नाही होत, पण त्याच्याबद्दलची घृणा वाटेनाशी होते. फरक इथे होतो, आपल्या रिॲक्शन मध्ये फरक होतो. वास वाईट आला, नाक दाबावंसं वाटतं की नाही, शी असं होतं की नाही, ते काहीही होत नाही. नाक दाबो एक वेळ, पण त्याची त्याच्याबद्दल हे काय पडलाय, कोणी टाकलाय, उंदीर मेलाय वगैरे वगैरे, जे सगळ्या रिॲक्शन्स येतात त्या रिॲक्शन येत नाही. हे सगळीकडे आत्मतत्व बघण्याचा फळ आहे. म्हणजे दुःखाचे सगळी कारणं जातात. घृणा, तुलना, सगळे दुःखाची कारण आहेत. ही सगळी कारणं आपली निघून जातात. व्यवहार व्यवहारासारखाच होत राहतो. आणि असं ज्याचं होतं त्याला मुक्त, असं इथे या 340व्या श्लोकात आपल्याला सांगतात. असा यश स्थित एष मुक्त.
अशा पद्धतीने जो राहतो, काय त्यक्त्वा अखिल उपाधी, सगळ्या उपाधी सोडून अखंड स्वरूप पूर्ण आत्मा मी आहे. उपाधींचा त्याग करायचा म्हणजे त्यांच्या मागचं तत्व बघायचं. दागिन्यांचा त्याग करायचा म्हणजे सोनं बघायचं. दागिन्यांचा हा काढून टाकायचा, आकाराच्या बद्दलचं आकर्षण काढून टाकायचं. त्यांचा त्याग झाला. हे करायचं आहे. असं जो करतो तो मुक्त, जो सगळीकडे आत्मतत्व बघतो, आत बाहेर ओतप्रोत सर्वत्र व्यापून आहे, जे सर्वत्र सदा सम असं जे आहे, तर तो जे बघतो त्याला मुक्त म्हटलेलं आहे, बाकी नाही. इथे 340 आपले झाले. इथे आज आता आपण थांबूया. विषय तोच चाललेला आहे की काय पद्धतीने मुक्ती मिळणार आहे, नक्की मुक्त कोण. एकदा अनुभव आल्यावर मुक्ती नाही, लक्षात ठेवायचं. हरिओम. खूपच सुंदर ज्योत्स्नाताई, खूप छान वाटलं आज प्रवचन. अतिशय सुंदर वाटलं ऐकायला. मला पुन्हा एकदा नमस्कार तुमच्याकडे. कोणाला प्रश्न असल्यास आपण अनम्यूट करून प्रश्न विचारा. ज्योत्स्ना ते हम्म. हा माझा प्रश्न डिरेक्टली ह्याच्याशी आहे का नाही माहित नाही, पण तुम्ही जो शब्द वापरला प्रत्यगात्मा, हम्म. तो शब्द मला साधारण कळलाय, पण त्याचा जरा मला क्लॅरिफिकेशन सांगाल का? प्रत्यक हम्म, आत्मा, हम्म, प्रत्यकचा हे जे आहे प्रत्ययच म्हणजे प्रत्येक ठिकाणी असलेलं, हम्म, 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 प्रत्येकात जे आहे ते, त्याला प्रत्येक म्हणजे आतमध्ये. अशा पद्धतीने मग त्याचा हा विचार केला जातो की प्रत्येकाच्या देहात असं, कारण आपण देह सत्य मानतो, आपण प्रत्येक भेद बघत असतो, म्हणून प्रत्येकात तो आत्मा आहे. प्रत्येक आत्मा, प्रत्येक ठिकाणी तो आत्मा आहे. म्हणजे आता आपण जे म्हणालात आत बाहेर सगळीकडे जे आहे तो प्रत्यगात्मा. नाही, तो म्हणजे प्रत्येगात्मा म्हणजे बाहेरच्या ह्याला प्रत्येगात्मा म्हणत नाही, ओके ओके, हा. त्याला ब्रह्म म्हणतात. हम्म, जो कुठच्याही ह्यानी प्रतिऐंच म्हटलं ना, प्रत्येक, हम्म, प्रत्येक म्हणजे आतमध्ये, आतमध्ये असायला काहीतरी आकार उकार लागतो की नाही, हम्म, तर तो आतमध्ये असेल. आत बाहेर हा तिथे काहीतरी कॉन्सेप्ट लागतात. हा हा, मग त्याला जिथे भेद दिस आहे ना, म्हणजे भेद आहेच, सगळीकडे भेद आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये तोच आत्मा आहे, प्रत्येगात्मा आहे. हम्म. प्रत्येक जीवात तो आत्मतत्व आहे आणि तो आतमध्ये आहे प्रत्येकाच्या, म्हणून त्याला प्रत्येगात्मा असं नाव. जेव्हा तोच प्रत्येगात्मा आपण बाहेर बघायला लागतो तेव्हा त्याला ब्रह्म म्हणतात. जेव्हा ब्रह्म एखाद्या शरीरात बंदिस्त झाल्यासारखं वाटतं तेव्हा त्याला प्रत्येगात्मा म्हणतात, आत्मा म्हणतात. हम्म. म्हणजे तो पैलू पैलू असं म्हणायचं का त्याला? आत्म्याचा आपल्याला विचार करण्याच्या दृष्टीने, साधनेच्या दृष्टीने ते हम्म, उपयोगी पडतं की आत्मतत्व सगळ्यांच्यात एकच आहे, प्रत्येकात आत्मतत्व आहे. ओके. प्रत्येक आत्मा, प्रत्येकाच्या ठिकाणी आतमध्ये तो आत्मतत्व आहेच आणि तेच सगळं बाहेर आहे हा विचार त्याच्यानंतर. हा, ओके. हे विचार जो असतो ना, तो प्रत्येक आहे आणि प्रत्येकात तेच आत्मतत्व आहे, ह्या पद्धतीने बघायला शिकायला लागतं. ओके ओके. आणखी मग कोणीही काहीही म्हणाल तरी हा गुणागुणेषु वर्तनते, हम्म, त्याचा तो गुण वर आला म्हणून वागतोय तो. आतमध्ये त्याच्या काय आहे, आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व माझ्यात जे आहे तेच आहे. त्याच्या अधिष्ठानावरती तो बोलतोय वागतोय, मी त्याच्या अधिष्ठानावरती ऐकतेय, हम्म. रिॲक्शन देतेय. प्रत्येक आत्मा. ओके.
आलं लक्षात आलं. थँक्यू. इथे आचार्यांना म्हणायचंच आहे खरं, पण आपण म्हणजे तुमचं प्रवचन ऐकताना किंवा असा विचार करताना असं वाटतं बाहेर जे आहे ते ब्रह्म आपण म्हणतो, आणि मग देह कुठेतरी असा स्वतःचा देह त्याच्यात आपण त्याच्यात गणना करत नाही बाहेर मध्ये. तर तेही उपयोगी आहे, ते तसं बघणंही जरुरी आहे ना. होय, देहादी जगत म्हणूनच म्हणण्यात येतं. देहादी जगत म्हणणं. किंवा बाहेर म्हणलं की बाहेर ह्याच्यात देह याची गणना करणं बाहेर ह्याच्यात ती तितकीच उपयोगी म्हणजे जरुरी आहे असं वाटतं. होय, जेव्हा आपण अंतरात्म्यावरती लक्ष ठेवायला लागतो तेव्हा हम्म. मन सुद्धा बाहेर जातं, बाहेरच्या गोष्टीत जातं. म्हणून आत्मा अनात्मा विचार हा पण छान पडतो आपल्याला. हो. कारण मन, बुद्धी वगैरे अंतःकरणाचे सगळे जे घटक आहेत, अंतःकरण काय सगळे स्थूल सूक्ष्म देहाचे, ते सगळे अनात्मच आहेत ना. तो विचार पण आपल्याला याच्यातून बाहेर काढतो. हम्म. आणि बाहेर म्हणजे देह पण बाहेर आहे हे आपण बऱ्याच वेळा मी विसरते. हा, तेच मला म्हणायचं जगाचा की भाग आहे हे आपण विसरतो. हा, राईट. जेव्हा आपण आणि बाहेर म्हणतो. प्रत्येकाचा देह तसाच आहे आणि ते तत्व एकच आहे. या. थांबूया मग. ठीक आहे, चालेल. कोणाला प्रश्न नसतील तर थांबूया. ग्रुपवर प्रश्न पाठवू शकता नंतर सुचल्यास. मी शेवटच्या श्लोक्यात. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेवनिलया, संमोह जो वाढला. अज्ञान अंधजनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.